तुमच्या सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. हा बघा सोन्या कसा बघतोय. तर आम्ही परत चाललेलो आहे बाहेर फिरायला नाही चाललो आम्ही. खरं सांगायचं तर आम्ही चाललेलो आहे बाळाच्या चेकअपसाठी हॉस्पिटलला. तर मग निघालेलो आहे आम्ही. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता बाहेर निघालो म्हटल्यानंतर ना पेट्रोल तर भरणं गरजेचंच आहे. तर आम्ही थांबलो पेट्रोल भरण्यासाठी. पेट्रोल वगैरे आम्ही व्यवस्थित वगैरे सगळं भरून निघालो. तिथून काही 2 मिनिटाच्या अंतरावरतीच हॉस्पिटल होतं पेट्रोल पंपापासून. तर हे बघा पोहोचलो. खाली सगळं फोर व्हीलरचं हे होतं, सॉरी शोरूम होतं आणि त्याच्यावरतीच आपलं हॉस्पिटल होतं. अपॉइंटमेंट वगैरे आपण घेतलीच होती. मग निघालो. हे बघा लिफ्टमध्ये माझं कसं चाललंय. पण सोने गेला होता झोपून. सोन्या गाडीवर बसल्यानंतर ना आमचा लगेच झोपतो. गारवारा लागल्यानंतर ना तो झोपला आणि मी आपली बसलेली अशीच शूट करत. मग तिथे गेल्यानंतर ना तो उठला आणि मग एवढे सगळे पेशंट. आमचा नंबर 27वा नंबर होता. मग आम्ही त्याला घेऊन बसलो होतो. हे सगळी गर्दी बघा, त्याची मस्ती कशी चालली होती. वाचत होता तो काय त्याच्या भाषेमध्ये. मग तिकडनं निघालो आम्ही. आमचा नंबर तर काय आला नाही. आम्ही ठरवलं 2 दिवसांनी यायचं. मग तिथून मी किराणा दुकानामध्ये आले, कारण की मी जाणार होते माझ्या मम्मीकडे जेवण्यासाठी. तर तिथून मला घ्यायचं होतं श्रीखंड. तर सॉरी आम्रखंड घ्यायचं होतं, पण आम्रखंड नव्हतं, ते दुसरंच श्रीखंड होतं. ते म्हणले हेच आहे. मग त्यांना म्हणलं द्या पटकन. मग म्हटलं आईस्क्रीम तर झालीच पाहिजे जेवल्यानंतर ना. मग आईस्क्रीम पण घेतली. माझे आवडीचं आहे चॉकलेट फ्लेवर आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरचे 2 कोन घेतले. आणि तिथून आम्ही लगेचच निघालो मम्मीकडे. तर माझी मम्मी माझ्याच एरियामध्ये राहते. सो माझ्यापासून काही 5-10 मिनिटाच्या अंतरावरती. तर निघालो आणि तिथे मस्तपैकी असे माझ्या छोट्या बहिणीने व्हेज भाजी वगैरे तिचं चालू होतं करायचं सगळं. तर ह्या सगळं मग तिथे जाऊन जेवलं वगैरे आणि तिथून निघालो. पुढचा ब्लॉग मी शूट केलंच नाही काहीच, कारण की मी परत दमून गेले. आणि घरी आल्यानंतर तिथून जेवले आणि घरी येऊन मी लिटरली झोपून गेले. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. शेअर तर काही नाही केला तरी चालेल, पण असेच गमतीशीर बघायला व्हिडिओ फॉलो करा. बाय.